काय? हा, करेक्ट. एक काउंट असतो. तर इथे बघा, आपण काय केलंय, स्विच कमांडचा यूज करून इकडे तर आलोय, बट आता हेड काय असते इथे दिलेलं आहे काय, गिट डिफरन्स हेड. तर हेड काय असतो आपला, जे आपले जे काही कमिट्स असतात ना, लेट मी कम बॅक टू मेन. क्लिअर झालं रोहित? स्विच. ठीक आहे. आता इथे बघा, गिट लॉग करतोय आपण, इथे दिसतोय हेड, दिसतोय ना हेड. हा, तर हा जो हेड आहे, हा हेड म्हणजेच काय, तर लेटेस्ट कमिट. लेटेस्ट कमिट हेड. हेड 1 याला म्हटलं जाईल, हेड 2 याला म्हटलं जाईल. कळलं का? हा, तर आता तुम्ही कमिट आयडी यूज न करता हेड 1 2 3 असं पण यूज करू शकता. हेड 1 2 3. समजलं? 3 म्हणजे जेवढे पण कमिट असेल तेवढा तो काउंट वाढत जाईल. कळलं का? हा, जसं की लेट्स कन्सिडर करा, आता मला या कमिटची काही गरज नाही आहे, तर मी काय करणार, काय करणार, बोला. कमांड बघितली आहे आपण, रिवर्ट करणार. एकालाच माहिती आहे का, बाकीच्यांना नाही माहिती? केली नाही का प्रॅक्टिस? मग काय करणार आपण, रिवर्ट. कालच बघितलं ना, विशाल बरोबर आहे. तर काय करणार मग आता मी, गिट रिवर्ट, बट मला काय करायचं आहे, हे नकोय. तर मी काय करणार, हेडचा यूज करणार आणि हेड 1 लिहिणार. हेड 1 या पद्धतीने. हेड 1 बघू काय होतं, कसं लिहायचंय ते एकदा चेक करा. हायफन नाहीये, डायरेक्ट लिहायचंय. अच्छा, टिल्ड, लाईक दिस. ओ सॉरी, हायफन नाही आहे, टिल्ड आहे. तर लेट्स चेक. रिवर्ट बघा, फर्स्ट चेरी नाव आलंय तिथे. डिलीट काय करतो इथे आता, डिलीट. त्या कमिट मध्ये जे काम असेल ते आपल्याला नकोय, है ना. सॉरी, आपण बहुतेक वेगळा कमेंट घेतलाय, है ना. ओके. तर फर्स्ट चेरी कमिट जो आहे आपला, त्यामध्ये जे काही काम असेल ते काय होणार, वॉशआउट होणार, आपल्याला आवश्यक नाहीये. त्यासाठी आपण काय करतोय, गिट रिवर्ट करतोय. इथे आपल्याला इन्सर्ट करायचंय, ओके लिहायचंय, ओके लिहा, किंवा तुम्हाला एक स्पेसिफिक मेसेज द्यायचा असेल तर तो मेसेज लिहा, नॉट नेसेसरी और समथिंग और एनिथिंग, एनी मेसेज. ओके, देन सिंपल. बघा कुठला कमिट घेतलाय आपण, हेड 1. तर हेड 1 मध्ये कोणतं चेक केलंय त्यांनी, फर्स्ट चेरी वाला कमिट. तर फर्स्ट चेरी वाला कमिट म्हणजेच दिस वन, हेड 1 याला कन्सिडर केलंय त्यांनी. हा कोणता आहे, फक्त सिंगल हेड, आणि हेड 1 मीन्स दिस वन. कळलं का? ओके. तर कोणती फाईल डिलीट केली आहे त्यांनी, टेस्ट नावाची फाईल. अवेलेबल आहे का इथे, बघा डिलीट झाली ती फाईल. तर हेडचा यूज कसा करायचा ते समजलं. Instead of using commit id, you can use head. काउंट कसं सुरू होईल, कळलं का? 0 means head, 1 2 and then so on. क्लिअर? ओके. आणखी काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहे ते बघून घ्या. दोन कमिट मधला डिफरन्स आपण ऑलरेडी बघितलेला आहे. स्टॅटिस्टिक्स बघू शकतो आपण, आणि हे भरपूर सारे असे छोटे मोठे ऑप्शन्स आहेत जे तुम्हाला बघता येईल. आता डी चा यूज करून बघू, एक ब्रांच आपण डिलीट करून बघू. आपल्याकडे एक्स्ट्रा ब्रांच आहे, आहे ठीक आहे. सो गिट ब्रांच, लिस्ट आहे, एवढ्या साऱ्या ब्रांचेस आहे आपल्याकडे. गिट काय करणार, कोणती कमिट आहे, कोणती, गिट ब्रांच अँड डी, हायफन डी, आणि देन ब्रांचचं नाव, सी नेम आहे.
तर लेट्स कन्सिडर ऋषी एक्स्ट्रा आपण क्रिएट केली आहे ब्रांच, डिलीट करूया. डिलीटिंग ब्रांच ऋषी. आलंय लक्षात? ठीक आहे. हा, फोर्सफुली. आता आपल्याकडे रुपाली नावाची ब्रांच आहे, करूया डिलीट. तर तिथे काय पाहिजे, हायफन डी स्मॉल वाला यूज करू सध्या. ठीक आहे. काय म्हणतोय, एरर इज नॉट फुल्ली मर्ज. ठीक आहे. इफ यू आर शुअर यू वॉन्ट टू डिलीट इट, यूज हायफन डी. त्याने स्वतः सांगितलेलं आहे आपल्याला. बरोबर आहे. देन आपल्याला इथे फक्त सिंपल स्मॉल डी च्या ऐवजी कॅपिटल डी अँड देन डिलीट ब्रांच. त्याच्यामध्ये सगळे फाईल्स सगळ्या डिलीट झाल्यात. कळलं कसं होणार आहे? आणखी बघा, आणखी काय ऑप्शन्स आहेत, चेक करा. आर एम कमांड काय करणार, आर एम कमांड डिलीट करणार. सो इझी. आणखी हायफन पी इथे दिलेला आहे, याचा यूज करून बघा. git add हायफन पी, चूज विच पार्ट ऑफ अ फाईल टू स्टेज. आता एकच फाईल मल्टिपल टाइम्स आपण ऍड केलेली असेल, मल्टिपल डेटा तिथे जर ऍड केला असेल तर हायफन पी यूज करू शकतो आपण. कळलं? याच्यासाठी एक्झाम्पल करून बघा. ठीक आहे. आणखी काय आहे, आर एम आपण ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. रिसेट काय करतं ते पण आपल्याला माहिती आहे. आता हे लेट्स कन्सिडर करा, एक फाईल क्रिएट करताय मेन मध्ये आपण. हा, ठीक आहे. सॉरी, touch टच. काय करतोय आपण, डायरेक्ट कमिट अशी एक फाईल क्रिएट केली आहे, डायरेक्ट कमिट. एंटर. काय दिसतंय, गिट स्टेटस. एक फाईल दिसतीये. आता आपण सेकंड प्रोसेस काय असेल, ऍड करणे आणि त्यानंतर कमिट करणे. बट इफ यू वॉन्ट टू डू बोथ वर्क ऍट अ टाइम, git commit hyphen a and m. Hyphen a to add, m for message. Clear है? Okay. Direct commit with add. Sorry, याच्यापेक्षा चांगलं add and sorry add and commit at the time. ठीक है. एंटर. काय होत आहे, अनट्रॅक्ट फाईल. अच्छा, इथे काम नाही करत आहे, बट हा भरपूर ठिकाणी ते काम करेल. ठीक आहे. हे कुठे काम करेल, कुठे नाही करणार, पण मोस्टली काम करतं. बट ठीक आहे, इथे काम नाही करत आहे ते. ओके. बट तुम्ही पण याचा प्रॅक्टिस करून बघा. तो काय करणार, ऍड पण करणार आणि कमिट पण करणार ऍट अ टाइम. बट इथे तो बोलतोय की ऍड करा. नो इश्यू, करू शकतो. ओके. कमिट ऑल अनस्टेज चेंजेस ऍट अ टाइम हायफन ए आणि एम दिलेला आहे. नाही घेतोय, ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही करून बघा. समजलं ना कशासाठी यूज करतात, हायफन ए हायफन एम डायरेक्टली यूज करू शकतो. बट इथे नाही करताय तर असं नाही की तुमच्याकडे नाही करणार. ओके. आणखी काय ऑप्शन्स आहेत, हेड तर समजलं आहे. देन डिफरन्स पण आपल्याला माहिती आहे. ऑप्शन्स अवेलेबल आहे. शो कमांड कशासाठी यूज करते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. बघितलंय ना, काय करतं शो कमांड. शो कमांड काय करतं,
git शो काय करतं, लेटेस्ट चेंजेस जे काही झालेले आहे तुमचे ते तुम्हाला दाखवतोय, डिफरन्स दाखवतोय. कळलं का? नेक्स्ट रिस्टोर, माहिती आहे ना तुम्हाला रिस्टोर काय करतं, अनस्टेज करतं. इथे दिसतंय ट्रॅकिंग मध्ये गिट ऍड करणार आणि गिट रिस्टोर यूज करणार. Git restore, enter. You must specify something to restore. Now let's check status. Git restore. अच्छा, हायफन हायफन स्टेज, सॉरी. Git restore सोबत काय ऑप्शन आहे, हायफन हायफन staged. फाईल नेम पण द्यायचं आहे. ओके, रिस्टोर अँड देन डायरेक्ट कमिट. आलंय का? टर्मिनल क्लोज करतोय मी, का माहिती नाही, बट तो काम करत नाहीये. ऍक्च्युली त्याने सगळे काम करायला पाहिजे. cd batch patch 25. git restore hyphen hyphen staged. हा, आलाय ना, आलेलं आहे, ठीक आहे. ओके, रिस्टोर झालेलं आहे. ओके, हा, देन हायफन ए वाला ट्राय करून बघू का? नाही होत आहे, हायफन एच नाही होत आहे, ठीक आहे. हा, आणखी आणखी कोणत्या काही चेंजेस बाकी आहे? स्टॅश ऑलरेडी माहिती आहे. रिसेट बघा, रिसेट आणि हेड पण दाखवलेला आहे इथे. रिबेस, रिबेस काय करतं, रिबेस ही कमांड आपण यूज करून बघू. रिबेस, रिबेस काय करतं, तुमच्या मल्टिपल कमांड्स असणार ना, कमिट्स असणार, त्यांचा संग्रह क्रिएट करतो, एक सिंगल कमिट बनवतो. ठीक आहे, हे बघू आपण प्रॉपर. याच्यासाठी मला तुमच्यासाठी प्रॅक्टिकल एक्झाम्पल करावं लागेल क्रिएट, आणि देन मी तुम्हाला सांगेल. हा, नेक्स्ट आणखी बघा, लॉग्स बघू शकतो वेगवेगळे. स्विच माहिती आहे, आता तुम्हाला तर चेरी पिक पण माहिती झालंय. तर यामध्ये आता इम्पॉर्टंट असं सगळं आपण बघितलेलं आहे. फेच कमांड काय करतं माहिती आहे ना, फेच कमांडचं काय काम असतं, जे रिमोट मध्ये ब्रांचेस अवेलेबल आहेत त्या ब्रांचेस तुमच्या लोकल मध्ये फेच करणे. फेच मीन्स घेऊन येणे. ओके, आणखी काय, तर सगळंच जे आवश्यक आहे. हा, वन मोर, गिट इग्नोर, डॉट गिट इग्नोर. आता हे काय करतं कमांड, हा, हम्म, इग्नोर करतो, राईट. आता एखादा कमिट करायचं आहे तुम्हाला, बट कमिट मध्ये एक स्पेसिफिक फाईल नकोय, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, इग्नोर फाईल ही क्रिएट करणार. काय करावं लागतं, सिंपलचा एक फाईल क्रिएट करायची, डॉट टीओ, सॉरी, सर्वात आधी टीओ डॉट गिट इग्नोर. ओके, फाईल क्रिएट होतीये. फाईल क्रिएट झाल्यानंतर यामध्ये जे पण तुम्ही टाकणार, आता आपल्याकडे अवेलेबल काय काय आहे ते बघू. touch टच, लेट्स कन्सिडर करा इग्नोर नावाने फाईल बनवतो, इग्नोर फाईल समथिंग. ओके, एक फाईल क्रिएट झाली आहे, आणि ही फाईल आपल्याला काय करायचं आहे, गिट ऍड पण करायचं नाही आहे, गिट कमिट पण नाही. ऍड पण, ऍड जरी असेल ऍड करून टाकू आपण. ओके, हा, ऍड झालंय.
बरोबर. नेक्स्ट ओपन डॉट गिट इग्नोर. गिट इग्नोर. हो ना ओपन. ओके. हे नाव कॉपी करा आणि ते कुठे लिहायचं? या फाईलमध्ये लिहायचं. सिंपल. ओके. सेव्ह. झालं सेव्ह. त्यानंतर जेव्हा पण तुम्ही आता कमिट करणार, एकदा गिट स्टेटस बघा. गिट ऍड command not found. Why? ओके. आता बरोबर झालं. सी इग्नोर मध्ये काय केलंय मी? सर्वात आधी इग्नोर फाईल क्रिएट करायची डॉट गिट इग्नोर. ओके. कमिट करायचं. कमिट झाल्यानंतर ती स्पेसिफिकली काम करेल. देन त्यानंतर आता हे कमिटेड आहे. देन त्यानंतर कुठली पण फाईल क्रिएट करा. टच लेट्स कन्सिडर 1212 असं काहीतरी लिहितोय फाईलचं नाव. ओके. फाईल क्रिएट झाली. स्टेटस चेक करा. इथे फाईल दिसतीये 1212. ओके. देन त्यानंतर तुम्ही काय करणार? गिट इग्नोर या फाईलला ओपन करणार आणि इथे काय देणार? F1212 त्या फाईलचं नाव ज्याला तुम्हाला इग्नोर करायचं आहे, कमिट करायचं नाही. त्या फाईलचं नाव लिहिलेलं आहे XY एंटर. ठीक आहे. देन त्यानंतर आता स्टेटस चेक करा. स्टेटस मध्ये ती फाईल दिसतीये का? नाही. कारण काय करतोय गिट? त्या फाईलला इग्नोर करतोय. त्याला तुम्ही कमिट करू शकणार नाही. तर हा इम्पॉर्टन्स आहे डॉट गिट इग्नोर या फाईलचा. जे पण तुम्हाला आवश्यक नाहीये, कमिट करायचं नाहीये किंवा गिटहब वर पाठवायचं नाहीये, ते तुम्ही काय करणार? इग्नोर फाईल मध्ये लिहिणार. ओके. ठीक आहे. तर ऑलमोस्ट ऑल थिंग्स वी ऑलरेडी कवर्ड अप इन गिट. तर काही इश्यू आहे तर सांगा. इथे स्टॉप करतोय.